एकीकडे उन्हाळा सुरू झाल्यानंतर लगेचच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, तर दुसरीकडे भाज्यांचं उत्पादनही घटलं आणि त्यामुळे भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागतेय। पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महागाई पोहोचली थेट किचनमध्ये। भाज्यांचे दर गगनाला, बजेट कोलमडलं। दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। उन्हाच्या वाढत्या तडाख्याने आणि अवकाळी पावसाने भाजी बाजारात भाज्यांची आवक प्रचंड घटली। त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात तब्बल 20 ते 30% वाढ झाली असून महिलांचं किचन बजेट अक्षरशः कोलमडलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आर्थिक झळ बसू लागली आहे। भेंडी 20 ते 30 रुपये पाव, घेवडा 70 रुपये किलो, शिमला मिरची 20 रुपये पाव, मिरची 30 रुपये पाव, वांगे 50 रुपये किलो, कारले 50 ते 60 रुपये किलो, दोडके 70 रुपये प्रति किलोवर। एप्रिलच्या सुरुवातीलाच तुमच्या ताटातल्या भाज्या चांगल्याच महागल्या आहेत। अवकाळी पावसासह उन्हाचा तडाखा बसल्याने बाजार समितीत भाजीपाल्यांसह फळभाज्यांची आवक कमी झाली आहे। अवकाळी पाऊस झाल्यामुळे मालाची फार पुरवठा कमी पडल्यामुळे माल कमी पडला आणि कोथिंबीर, पालेभाज्यामध्ये कोथिंबीर, मेथी तरी जळीत जाते उन्हाच्या तडाख्यामुळे। त्यामुळे मेथी ही कमी प्रमाणात असल्यामुळे मेथीचे भाव तेजीत वाढलेले आहे। तर पाऊस पडत नाही तोपर्यंत हे भाव असेच स्थिर राहणार आहे। शक्यतो रेट वाढण्याची शक्यता आहे। उन्हाने भाजीपाला जळतोय आणि भाज्यांचं उत्पादनही घटलंय, म्हणून पालेभाज्या प्रचंड महागल्या असून या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। मार्केट कमिटीत आवक घटलेली आहे आणि प्रत्येक फळभाज्या पालेभाज्यांमध्ये 30 ते 40% प्रमाण रेटचं वाढलेलं दिसतं। सद्यस्थितीत पावसाळ्यापर्यंत असंच जवळजवळ परिस्थिती राहिली तर 50% पण भाजीपाल्याचे भाव जातील। नाशिकमधून दररोज मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचा पुरवठा मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात होतो। त्यामुळे या दरवाढीचा परिणाम थेट मुंबईसह अनेक शहरांवर होतोय। एकूणच भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।